लागलाय त्यांचं मी मनापासून आभार मानतो। असंच आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी असू दे। चला लेट्स स्टार्ट। आपण 1 मिनिटामध्ये सामन्याला सुरुवात करतोय। पहिला चेंडू मैदानात पडेल। नाणेफेकीचा कौल जिंकलाय KP9 भांडूप संघाने। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्वांना विनंती असेल की स्टेज समोर कोणी बसू नका। आता प्रमुख पाहुणे येण्याची देखील वेळ झाली आहे। आपण आपल्याला जो डगआउट कक्ष दिलाय आपण त्यामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम आई गावदेवी कल्याण। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। आई गावदेवी कल्याण संघ आपण बराच वेळ या ठिकाणी घेत आहे। नक्की स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतोय अक्षय। शुक्रवारच्या सत्रामध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्यामार्फत पाहिली। नक्कीच डीजे आपल्याला देखील संधी मिळणार आहे, कारण या संघामध्ये देखील चौकार षटकार आणि गडी बाद झाल्यावर नक्कीच आपलं सुमधुर संगीत या ठिकाणी आमच्या कांजूरकर वासियांना ऐकायला नक्कीच आवडणार आहे। आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय आपले मान्यवर समाजसेवक विठ्ठल शाहू पाटील दादा देखील उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती गोविंद पथकाचे अध्यक्ष विष्णुदादा गाडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सेमीफायनलचा पहिला सामना, चला एकदा टाळ्या वाजून त्या दोन्ही संघांना प्रोत्साहन करूया। सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना आहे। बेस्ट लक। सामन्याला होते सुरुवात। गोलंदाजी माकवर पण पाहतोय ओमकार। स्ट्राईक एंड फलंदाज अक्षय। पहिला चेंडू कुठेतरी लाईन चुकली आहे, वाईट बॉल आलाय। शुभारंभ देखील म्हणता येईल। धावसंख्येला सुरुवात झाली आहे। KP9 भांडूप संघ फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय KP9 भांडूप संघाने घेतला। पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, त्याला स्लाइस केला आणि त्यावर मिळवली एक धाव। एक चेंडूनी 2 धावा। खूप महत्त्वपूर्ण सामना असणार आहे। बरेच सामने दोन्ही संघ या क्रीडांगणात खेळले आहेत आणि मी खेळपट्टीची नक्कीच या ठिकाणी तारीफ करेन। अजून खेळपट्टी पहिल्या दिवशी जशी होती त्याचप्रमाणे खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। मैदानाचं मेंटेनन्स देखील तेवढ्या चांगल्या रीती राखलं जातं। या मैदानात देखील आपण कबड्डीचे सामने पाहतो, कबड्डीचा सराव पाहतो, त्याचप्रमाणे आता कराटेचा सराव देखील या ठिकाणी केला जातो। बऱ्याच लोकांची मेहनत आहे कुठलंही मैदान मेंटेन करण्यासाठी, त्या सर्वांचा देखील मी आभार मानतो। पुन्हा त्या इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता। बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न झालाय, उसळी देखील घेतली आहे, डॉट बॉल आलाय। नक्कीच एक डॉट बॉलवर टाळ्या वाजणार आहेत। मुंबईमध्ये अग्रेसर असलेली स्पर्धा मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात रोख रुपये 1 लाख असलेली स्पर्धा आपण पाहतोय। सर्वांचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत। सेमीफायनलचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना मैदानात रंगलाय। पहिले षटक प्रगतीपथावर आहे। 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर। पुन्हा चांगला टॉपचा फटका। पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, फेकी गेली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू मैदानात होते आहे। महत्त्वपूर्ण सामना आहे। नक्कीच कांजूरमार्ग म्हटलं तर कुठलंही क्षेत्र असू दे, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक प्रत्येक इव्हेंट प्रत्येक कार्यक्रमात प्रेक्षकांची गर्दी ही आवर्जून केली जाते। प्रत्येक सण जपणारा हा कांजूरकर, आवर्जून प्रत्येक क्षणाला भेट देणारा हा कांजूरकर, कोणाच्या सुखात दुःखात साथ देणारा हा कांजूरकर, त्याच कांजूरमार्ग क्रीडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय। पुन्हा एकदा इनसाइड आउट। नशीब चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी। थोडी मैदानाची रचना त्या ठिकाणी आपण पाहिली तर बॅक साईडला डिक्लेअर झोन आहे, तिकडे केवळ एकच धाव आहे। लेकिन जर पडद्याला लागून चेंडू 4 धावांसाठी गेला तर तिकडे चौकार देखील मिळतो। पॉइंट रिजन आणि स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं काही कठीण आहे। 4 चेंडूंनी 4 धावा, चांगला सामना चालू आहे।
रफ अँड टफ फाईट बघायला मिळणार आहे. बॉल टू बॉल होणार की वन साइड होणार की एकतर्फी होणार का मोठं लक्ष देखील चेस होणार. प्रेक्षकांना हवा असलेला सामना नक्कीच मैदानात पाहायला मिळणार. सेमीफायनलचा सामना. आतिफ स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा जागा पाहून खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती आहे. ओमकार आपलं काम नक्कीच पार पाडतोय. शेवटचा चेंडू शिल्लक 4 धावा आतापर्यंत झालेत. पुणे आडव्या भेटणे फटका घेण्याचा प्रयत्न होता. संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असं तर नक्कीच या ठिकाणी बाद झाला असा फलंदाज. मात्र फेकी काहीशी चुकली आहे आणि ओव्हर थ्रोचा देखील 1 धाव मिळते. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आलेत. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे 6 धावा. महत्वपूर्ण सामना बॉल टू बॉल. आतापर्यंत तर सामन्याचं समीकरण चालू आहे. आमचे मुख्य मान्यवर देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. मुंबईकर 9 चषक 2025 चौथ्या पर्वात आता शेवटच्या सत्रामध्ये आपण दाखल होतोय. खूप चांगल्या आयोजनात ही स्पर्धा 3 दिवस आपण पाहिली. मुंबई आणि मुंबईच्या बाहेर देखील या स्पर्धेची नक्की चर्चा होत असते. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर अंडरम बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे या क्रीडानगरीत दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज दाखल झालाय. कृष्णा. स्ट्राईक एंडला आतिफ. 4 चेंडू आतापर्यंत सामना केलाय. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. आता मात्र व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 नक्कीच 2 धावा मिळत आहेत. आजच्या दिवसाचा जर एकंदरीत विचार केला तर एक्स्ट्राज बरेच पाहायला मिळाले आणि त्या एक्स्ट्राजच्या जीवावर बरेच संघ पराभूत देखील झाले. त्यामुळे एक्स्ट्राजवर काम करणं सर्वच टीमसाठी खूप गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण आहे. थोडासा प्रेशर देखील असतो सेमीफायनलचा सामना म्हटला की. व्हाईट +1 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. स्टेप आउट झाले. समोरच्या खेळण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे. पहिला फलंदाज होतोय बाद. आतिफ या ठिकाणी धावबाद झालाय. पहिला झटका. पहिल्या विकेटचं पतन. नक्कीच गरज नव्हती या ठिकाणी. 8 धावा तर आल्या होत्या. महत्वपूर्ण सामना आहे. इनिंग बिल्ड करणं खूप गरजेचं होतं. धावा तर नक्कीच येत होत्या. पहिला गडी या ठिकाणी बाद झाला. अवधूत नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. खूप संयमी फलंदाज आहे. मेरिटवर नक्कीच फलंदाजी करतो. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत. स्ट्राईक एंडला अक्षय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. पुन्हा एकदा एकच धाव मिळते. एक धावाने नक्कीच धावसंख्या पुढे नेणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं एक चेंडूवर 4 धावा मारणं. एक धाव गोळा करणं देखील बॉक्स क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. पण फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला. 10 धावा स्कोर कार्डवर. अजून देखील दोन्ही संघ बॅलन्स चालत आहेत. केवळ 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतलाय. अजून देखील चांगली लाईनअप आहे KP9 भांडूप संघाकडे. पुन्हा एकदा लेट कट पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते.
सेमीफायनलचा पहिला सामना मुंबईकर 9 चषक चौथ्या पर्वात या ठिकाणी दर्जेदार आयोजनात ही स्पर्धा पार पडते. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आपण या ठिकाणी दाखल होतोय. सेमीफायनलचा पहिला सामना आई गावदेवी चिंतामणी कल्याण विरुद्ध KP9 भांडूप. पुन्हा एकदा एक्स्ट्रा पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली आहे 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. पुण्याचा चांगला फटका. चाबूक. प्रॉपर टायमिंग होता. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नक्कीच चौकाराच्या शोधात येतो. चौकार देखील आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्येला देखील आता मुवमेंट मिळाली आहे. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर देखील चांगला प्रहार. दर्जेदार अफलातून चौकार. सामन्याला सुरुवात करायची. जास्त विलंब करू नका. हळूहळू चाललेली धावसंख्या नक्कीच आता फलंदाजांनी आपला गेअर चेंज केलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले. या 2 चौकारांच्या साहाय्याने धावसंख्या आता उडी घेते 20 धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर विकी. धावसंख्या 20 झाली असताना नक्कीच विकीकडे चेंडू का सोपवलाय तर त्याचं कारण या हंगामात विकी यांनी बरीच स्पर्धा गाजवल्या आहेत. या संपूर्ण हंगामात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बरेच किताब या वर्षात त्याने पटकावले आहेत. एक चांगला गोलंदाज आहे. कमबॅक देखील करून देईल. पण आता मात्र तेवढेच फलंदाज सेट झाले. चांगली कामगिरी करतोय अक्षय आणि अवधूत. एक मेरिटवर खेळणारा फलंदाज. पुढे चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. डॉट बॉल. एक बॉलने कमबॅक नक्की होणार आहे. दोन्ही टीमचे समर्थन या ठिकाणी नक्कीच कांजूरकरचे प्रेक्षक करत असणार. कुठल्याही क्षेत्रात दाद देण्याचं काम कांजूरकरांनी पुरेपूर केलंय. आज देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा नक्कीच अक्षयला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता कारण अक्षयच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी होते. जो आपल्या बॅटमधून रन येत नसतील त्या स्ट्राईक रोटेट करणं क्रिकेटमध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मानलं जातं. तेच या ठिकाणी अवधूत यांनी केलंय. कालच्या शनिवारच्या सत्रात देखील आपल्याला हेच करताना दिसले अवधूत. त्याच जोरावर सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे KP9 भांडूप संघाने. अवधूत यांचा त्यामध्ये खारीचा वाटा नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. विकी काय गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाकडे नक्की शैलीदार गोलंदाजी फिरकीपट्टू आहे चांगला. कधी आत कधी बाहेर दोन्ही टर्न त्याच्याकडे आहेत. कधी कधी रॉंग वन देखील मला वाटतं तो टाकतो. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. चान्स घेतला नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. नक्कीच कमबॅक देखील करून दिलाय विकीने. 4 चेंडू हाताळले. 2 डॉट बॉल 2 सिंगल. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. लेग बाय स्वरूपात आता देखील एकच धाव मिळणार आहे. अवधूतचा नक्कीच प्रयत्न आहे या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयला देण्याचा. त्याच प्रयत्नात पुन्हा एक चांगला फटका लेट कट केला होता. एक धाव मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 24. चांगली धावसंख्या म्हणू शकतो. येणाऱ्या 6 चेंडूंवर 10 धावा जरी गोळा केल्या तरी देखील फायटेबल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनलचा सामना आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला कल्याणचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला भांडूप. आता गोलंदाजी मार्कवर नक्कीच मला वाटतं साईपाल हे देखील चांगले गोलंदाज आहेत. 24 धावा आतापर्यंत धावसंख्या झाली आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून 6 चेंडूंमध्ये किती धावा गोळा करणार हेच पाहण्यासारखं असणार आहे. कारण अक्षय सलामीर होते अजून देखील मैदानात दाखल आहेत. त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आले आहेत. आता उरलेल्या 6 चेंडूवर काय कामगिरी करणार तेच पाहायचं आहे. साईपाल्यांचा पहिला चेंडू त्या ठिकाणी संधी होती. सागर पावशे नक्कीच त्या ठिकाणी चुकलेत. स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर नक्कीच अवधूत बॅक टू डगआउट दिसले असते. क्रिकेट म्हटलं की प्रेझेन्स ऑफ माइंड आलं. क्षणाक्षणात निर्णय घ्यावा लागतो. कधी निर्णय योग्य ठरतो कधी निर्णय चुकतो. यालाच म्हणतात क्रिकेट. आता मात्र चांगला बॉल साईपाल यांचा लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिस झाला. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी होते गुल. अवधूत बॅक टू डगआउट. चेंडूवर तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी फैजन मैदानात दाखल झालेत आणि बॅटची एज घेऊन यशांच्या मागे. आता देखील सागर पावशे यांच्याकडनं चुकी होते. नक्की स्वतःवर देखील निराश असणार आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका ते पण सागर पावशे यांच्याकडनं बरीच वर्ष चांगलं क्रिकेट खेळले आहेत. मुंबई असू दे कल्याण परिसरातून बिलॉंग करणारा हा खेळाडू बरीच वर्ष चांगलं आयोजन त्यांनी बऱ्याच स्पर्धांचं देखील केलंय. चांगलं क्रिकेट देखील खेळत आले आहेत. आणि अक्षयच्या बॅटमधनं नक्कीच डॉट बॉल असणार आहे. चांगली गोलंदाजी नक्की करतोय साईपाल. कमबॅक पाहायला मिळालाय. 26 धावा आतापर्यंत झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आणि हा चेंडू निघून गेला. अफलातून फटका होता. लेटकट पाहायला मिळाला. पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला आणि चेंडूने गाठला. चौकाराची रेषा सीमापार चेंडू गेलाय. आले 4 धावा. या चौकाराची नक्कीच गरज होती. तो चौकार देखील आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगला फटका. अक्षय नक्कीच एकतर्फी फलंदाजी केली आहे आणि एकतर्फी फलंदाजीच्या जोरावर धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या झाली आहे 34.
या ठिकाणी फलंदाजांनी नक्की चॅलेंज केलंय साइडम साठी DRS चा वापर केला जातोय शेवटच्या चेंडूवर नक्कीच अक्षय यांनी संयम दाखवला सुरुवातीला त्यानंतर आक्रमण करत आले त्यांच्या बॅट मधून एकूण 4 चौकार देखील आले 13 चेंडू आणि 23 धावांची वैयक्तिक खेळी अक्षय यांच्या बॅट मधून नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल ते पण सेमीफायनल सारख्या सामन्यात नक्कीच फेअर डिलिव्हरी असणार आहे या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य आहे फायडेबल स्कोर नक्कीच म्हणता येईल अक्षय यांची महत्त्वपूर्ण कामगिरी या सामन्यात पाहायला मिळाली KP9 भांडूप संघ नक्कीच खुश असणार आहे त्यांच्यावर दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण छोटासा सत्कार करणार आहोत सन्माननीय छत्रपती गोविंद पथकाचे अध्यक्ष विष्णुदादा गाडे यांचा देखील या ठिकाणी छोटासा सन्मान आमच्या मंडळ मुंबईकर 9च्या वतीने करण्यात येतोय अमित दादा आपण देखील पुढे यायचंय नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी यायचंय वियंग पॅकर्स माझगाव विरुद्ध स्वरा रॉयल चेंबूर वियंग पॅकर्स माझगाव स्वरा रॉयल चेंबूर बोथ कॅप्टन्स टॉस साठी या स्वरा रॉयल चेंबूर आणि वियंग पॅकर्स माझगाव आपण टॉस साठी जायचंय मैदानात थोडं तर नक्कीच या ठिकाणी आमचे छत्रपती गोविंद पथकाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे अमित दादा यांचा सतत करण्यात आलाय आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खूप खूप धन्यवाद चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 एका बाजूला संघ असणार आहे वियंग पॅकर्स माझगाव तर दुसऱ्या बाजूला स्वरा रॉयल चेंबूर तर नक्की सेमीफायनल मॅच नंबर 2 चा टॉस या ठिकाणी केला जातोय दिनेश आमचे दिनेश सर यांच्या हस्ते सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जातोय वियंग पॅकर्स माझगाव आपला कर्णधार पाठवायचा आहे सेमीफायनल नंबर 2 तोपर्यंत आपण मैदानात नक्की सामना पाहतोय एका बाजूला KP9 भांडूप दुसऱ्या बाजूला आई गावदेवी चिंतामणी कल्याणचा संघ नाणेफेकीचा कौल जिंकून KP9 भांडूप संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य देखील ठरवलाय कारण एकंदरीत 24 धावा त्यांनी गोळा केल्या आहेत आणि 35 धावाचं आव्हान या ठिकाणी उभा केलं आहे आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाला एक दर्जेदार सामना मैदानात नक्कीच पाहायला मिळणार आहे तोपर्यंत या ठिकाणी नेक्स्ट सेमीफायनलचा देखील टॉस मैदानात केला गेलाय खुल्या गटातील सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेतील स्वरा रॉयल चेंबूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जशी मॅच संपेल तसा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे वियंग पॅकर्स संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने आपण सामना पाहतोय सेमीफायनल नंबर 1 चा सामना KP9 भांडूप विरुद्ध आई गावदेवी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये जाऊया मैदानाच्या दिशेने स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय प्रवीण नॉन स्ट्रायकिंगला सागर पावशे म्हणजे पिट्टू पावशे तर गोलंदाजी माखवर गोलंदाज आलाय रवी 35 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी चिंतामणी संघाला वेग आणि वेग पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर रवी काय गोलंदाजी करतोय पहिल्या चेंडूवर आपली जो पवित्र आहे तो या ठिकाणी दाखवलाय की मी फायनल फेरीत जाणारच आणि मी संघासाठी कामगिरी करणारच एक वेगवान गोलंदाज रवी म्हणून याची ख्याती नक्कीच आहे पुन्हा एकदा वेग मात्र आता कुठे लाईन चुकतायत आपल्याकडे वेग असून चालणार नाही आपल्याला लाईन आणि अचूक टप्प्यावर देखील मारा करायचा आहे
आतापर्यंत एक्स्ट्रासने बरेच संघ पराभूत झालेत या स्पर्धेमध्ये. एकंदरीत सकाळपासून पाहिला जॉर्ज इलेव्हन कल्याण सारखा संघ देखील या स्पर्धेत पराभवाला सामोरं जावं लागले एक्स्ट्रासमुळे. आता मात्र अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 2 डॉट बॉल आलेत, 2 चेंडू 1 धाव. पुन्हा चांगला चेंडू आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत आहे. टाळ्यांचा गजर होतोय. डॉट बॉलवर टाळ्यांचा गजर, सिंगल रनवर टाळ्यांचा गजर. तेवढाच महत्वपूर्ण सामना आहे आणि तेवढंच दर्जेदार आयोजनात ही स्पर्धा खेळवली जाते. मुंबईकर 9 चषक चौथ्या पर्वामध्ये या ठिकाणी दाखल झालेत. कृपया कोणी पडद्यावर हात ठेवू नका. पॉइंट रिझन मध्ये देखील तीन चेंडूंचा खेळ झाला. 2 धावा स्कोर कार्डवर. 35 धावांचं लक्ष आहे आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाला. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. हलक्या हाताने दिशा दिली केवळ पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षण आलंय. अक्षय नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग करण्यामध्ये प्रवीण यांच्याकडे नक्की लक्ष असणार आहे. पुन्हा चांगला फटका, चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव नक्कीच आतापर्यंत रवी यांनी खूप चांगला स्पेल हाताळला आहे. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 4 धाव स्कोर कार्डवर. नक्कीच या ठिकाणी संधी होती. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज आला होता, चेंडू अडवला होता, फेकी देखील केली, मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. पहिले षटक झाले समाप्त. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली आहे 5 धावा. आता जर समीकरणाचा विचार केला 18 चेंडू आणि 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा नक्कीच चेसेबल स्कोर आहे आणि त्यासाठीच या सामन्यामध्ये आपल्याला रंगत आणि चित्तधरक सामना, मनोरंजन नक्कीच मिळणार आहे. महत्वपूर्ण षटक देखील हे असणार आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कुठेतरी लाईन चुकले आहेत. वाईट बॉल. पुन्हा एक धावा. नक्कीच गोलंदाज चुकलाय. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आले आहेत. महत्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण मैदानात पाहत आहे. कल्याण विरुद्ध भांडूप अशी लढत. स्टेशन वाईजचे दोन्ही संघ आहेत. आता मात्र चांगला फटका, चेंडू निघून गेलाय का तर नाही. नक्कीच त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. खूप चांगले क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत.
एक चेंडूचाच खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 8 धावा झाल्यात जिंकण्यासाठी. 17 चेंडूंनी 27 धावा. पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते. आता मात्र प्रवीणच्या बॅट मधनं चांगला फटका आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. सागर पावशे धावबाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन. कृष्णा या खेळाडूने देखील नक्कीच शुक्रवारच्या हंगामात चांगली कामगिरी केली. शुक्रवारचा दिवस या खेळाडूने देखील गाजवला. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज होती तेव्हा तेव्हा फलंदाजी केली. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू नौशाद यांचा लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. आतापर्यंत नक्कीच चांगला स्पेल पाहायला मिळालाय. रवी यांनी देखील चांगलं षटक टाकलं. त्यानंतर नौशाद आले. नौशाद देखील चांगली गोलंदाजी करतायत. 2 अवंतरित धावा स्टार्टिंगला आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक झाला. एक गडी देखील बाद झालाय. पुन्हा एकदा चांगला स्वीपचा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आतिफ होते त्या ठिकाणी. टाळ्या होत आहेत. नक्कीच महत्वपूर्ण सामना आहे. प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय. सामन्याचा आस्वाद लुटतोय. सामन्यामध्ये रंगत वाढत चालली आहे. 13 चेंडूंनी 24 धावांची गरज आहे. 13 बॉल 24 धावा. पुन्हा स्टेप आउट आले. बॅटची एज घेतली आहे. एकच धाव मिळणार आहे. 12 चेंडूंनी 23 धावा. 12 बॉल मध्ये 23 रन बनवायचे आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि सर्व आमचे मुख्य मान्यवर यांचं देखील मी पुन्हा हार्दिक स्वागत करतो. सेमीफायनलचा सामना मैदानात चालू आहे. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूंनी 23 धावांची गरज आहे. मुंबईकर 9 चषक 2025 चौथे पर्व. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. KP9 भांडूप संघ. नवीन गोलंदाज इम्रान गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंनी 23 धावांची गरज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने उडवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. कुठली चुकी करत नाहीये अवधूक. झेल टिपलाय. संपला प्रवीण यांचा खेळ.
या ठिकाणी झेलबाद झाले. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. दादा यश 11 चेंडूंनी 23 धावांची गरज आहे. यश मिळून देणार का आई गावदेवी चिंतामणी संघाला? यश पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. फुलर लाईनचा चेंडू होता. प्रॉपर टाइम होऊ शकला नाही. एक धाव मिळते. 10 चेंडूंनी 22 धावांची गरज आहे. एक धावांनी नक्कीच सामन्यामध्ये एवढी कलाटणी येणार नाहीये, एवढा ट्विस्ट पाहायला मिळणार नाहीये. पण मात्र येणारे 4 चेंडू खूप निर्णायक असणार आहे. त्यावर जर 1-2 मोठे प्रहार आले, चौकार आले तर मॅच मध्ये कलाटणी येईल, ट्विस्ट येईल, कहाणी पाहण्यासारखी बनेल. चांगला फटका समोरच्या दिशेने. एकच धाव मिळते. सामना काहीसा आता थोडाफार लांब निघून चाललाय असं वाटतंय. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघाच्या बाजूने 9 चेंडूंनी 21 धावांची गरज आहे. या 3 चेंडूवर नक्कीच मोठे प्रहार करावेच लागणार आहेत. 9 चेंडूंनी 21 धावांची गरज आहे. आणि अगदी वेग पाहायला मिळाला. स्टेप आउट झाले होते फलंदाज. क्रीज सोडली होती. आता मैदान देखील सोडावं लागतंय यश यांना. अजून एक गडी तंबूच्या आसराला. कायशी पकड आता मजबूत दिसायला लागली. KP9 भांडूप संघाची 8 चेंडूंनी 21 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाही. 8 चेंडूंनी 21 धावा. अमनला आता नक्कीच काहीतरी करून दाखवावं लागणार आहे तर फायनल फेरीत आपला संघ दाखल करायचा असेल तर. आठ चेंडून 21 धावांची गरज आहे. आतापर्यंत चांगला स्पेल नक्कीच हाताळलाय इम्रान यांनी. पुन्हा आडवडणे खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे, फेकी केली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. थँक्यू अक्षय पेडणेकर. आपण ही सर्व रोषणाई या ठिकाणी डेकोरेटरचं काम बाद आहे आपले प्रोप्रायटर अक्षय पेडणेकर. चांगलं आयोजन त्यांनी चांगल्या रीते अक्षय पेडणेकर. अक्षय त्या ठिकाणी जे काका उभे आहेत त्यांना विनंती कर की या साईडला उभे राहा म्हणून. समीकरण आहे 7. धावसंख्या झाली आहे 15. जिंकण्यासाठी अजून देखील 7 चेंडूंनी 20 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 17. जिंकण्यासाठी 7 चेंडूंनी 18 धावांची गरज आहे. आठ चेंडूंनी 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप घेण्याचा फटका आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फटका फसला आणि मॅच देखील फसताना आपल्याला पाहायला मिळते.
साईपाल नवीन फलंदाज. समृद्धेशीने फटका खेळलाय, चेंडू अडवला जातोय. धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाल्याने अजून एक फलंदाज बाद होतोय. KP9 भांडूप आता चांगली कामगिरी करतोय. सामन्यावर पकड देखील मजबूत केली आहे. काहीसा सामना देखील फसला जातोय. आई गावदेवी चिंतामणी कल्याण संघ. सहा चेंडूंनी 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. सहा चेंडू आणि 19 धावा रोखण्यासाठी या ठिकाणी नक्कीच चेंडू सोपवलाय छोट्या यांच्याकडे. नाव छोटं असलं तरी पराक्रम मोठे आहेत. 6 चेंडूंनी 19 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. येणारे पहिले 2 चेंडू आणि पहिला चेंडू नो आलाय. नोवर प्लस देखील मिळालाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आता. येणाऱ्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आले तर सामन्यामध्ये रंगत, रोमांच, मनोरंजन यासाठी ते क्रीडा रसिक दाखल झालेत. ते देखील म्हणत असतील की 2 चौकार येऊ दे, आम्हाला देखील सामन्याचा आस्वाद, सामन्याचा आनंद लुटू दे. घरी गेल्यावर देखील जाता जाता चर्चा होईल, जर असा चेंडू टाकला नसता, असा फटका त्याने खेळलाच नसता. आता जरा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस, अजून एक फलंदाज बाद. तंबूच्या आसराला परतलेत. 5 चेंडूंनी 17 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिकी केली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र समीकरण 4 चेंडूंनी 16 धावा. 4 चौकार येणार का? 4 चेंडूंनी 16 धावांची गरज. चांगला फटका होता आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद. नक्कीच भांडूपचे समर्थक या ठिकाणी असा सामना पाहण्यासाठी, आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत आणि कामगिरी देखील चांगली झाली आहे KP9 भांडूप संघाची. 3 चेंडूंनी 16 धावा, कंपल्सरी चेस. अजून एक चांगला चेंडू. KP9 भांडूप संघ औपचारिकता म्हणू शकतो. 2 चेंडूंनी 16 धावांची गरज. आता मात्र चेंडू उडवला, चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. KP9 भांडूप संघ नक्कीच फायनल फेरीत दाखल झालाय. शेवटचा एक चेंडू उरलाय आणि एका चेंडूवर 16 धावांची गरज आहे. आता मात्र चांगला फटका आणि या ठिकाणी फायनल फेरीत दाखल होणारा पहिला. खूप खूप अभिनंदन, वेल प्लेड.
सर्वांना विनंती असेल की व्यासपीठाच्या समोर कोणी बसू नका. सर्वांना विनंती असेल कोणी व्यासपीठाच्या समोर बसू नका. हॅलो, सर्वांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरून बाजूला बसायचं आहे. टीम प्लीज, आपल्याला विनंती असेल थोडं व्यासपीठ खाली करा. तर या मॅचचा हिरो, या मॅचचा सामनावीर ठरतोय, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून एकूण 13 चेंडूवर 23 धावा आल्या. अक्षय या मॅचचा हिरो ठरतोय. वेल प्लेड. मी आमचे मुख्य मान्यवर भाऊ आपल्याला विनंती करतो की अक्षयला देखील आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि आता संघ देखील फायनल फेरीत दाखल झालाय. तो पहिल्यांदा काय फील करतोयस? मी पहिल्यांदाच 1 लाखाच्या अंडरआर्मच्या फायनलला आलो आणि प्रेशर होतं, पण पूर्ण म्हणजे ॲक्च्युली माझा परफॉर्मन्स पण होत नव्हता, पण आता म्हटलं की लास्टपर्यंत उभं राहून खेळूया. नक्कीच परफॉर्मन्स तर चांगला झालाय आणि या चांगल्या आयोजनात देखील तू स्पर्धा खेळाय, तर या आयोजनाबद्दल काय सांगशील? मी या ग्राउंडवरती बऱ्याचदा खेळतो सर. सगळ्याच मंडळांचं आयोजन चांगलं असतं, तसंच या मंडळांचं पण आयोजन चांगलं आहे. धन्यवाद. पुढील मॅच साठी देखील खूप खूप शुभेच्छा. आमच्या मान्यवरांना देखील आपण विनंती करतो, साहेब आपण बसून घ्या. तर या पुढील मॅच आपण सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानात पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे वियंग पॅकेज माझगाव, तर दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे